उदगीरमध्ये ज्यावेळेस मी दुसरी निवडणूक लढलो, अनेक लोक मला सांगत होते की भाऊ तुम्ही घरात जरी झोपलात तरी तुम्ही 50,000च्या लीडने त्या ठिकाणी निवडून येणार आहात. पण मी गाफील राहिलो नाही. मला एक इतिहास निर्माण करायचा होता आणि म्हणून मी ताकदीने निवडणूक लढवली. कुण्याही नेत्याला कुणाची सभा मी उदगीरमध्ये बोलवलं नाही. फक्त एक माझी मिरवणूक फॉर्म भरण्याची मी त्या ठिकाणी काढली. जवळजवळ 60 ते 70,000 लोक स्वतःहून त्या मिरवणुकीला त्या ठिकाणी आले आणि प्रचंड मताधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आलो. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मला सांगायचं रामभाऊ किंवा इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, इंद्राणी साहेब ही निवडणूक सोपी नाही. त्याच्यामुळे आपल्याला गाफील न राहता आपल्याला हे ताकदीने निवडणूक या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लढवायचे आहे. आणि लढवण्याकरता बाबासाहेब पाटील साहेब आणि आम्ही दोघंही ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आज छोटेखानी का होईना आपण या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला संवाद साधण्याची संधी आपण त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त त्या ठिकाणी करून दिली. त्याबद्दल मी रामभाऊ आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आता नंतरच्या कार्यकाळामध्ये लांडगे सर, सरंगारे सर पुन्हा खूप चांगले भाषण रंगणार आहेत. खूप चांगले जे जे केलंय तेही आम्हाला सांगता येईल. आणि जे इथल्या लक्ष्मी पुत्रावणे आणि प्रिन्सनी जे जे काही केलं या 20-25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तेही आम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार आहे. आम्हाला डिवचल्यानंतर आम्ही पण सोडणारच का? त्याच्यामुळे काही सुटणार नाही. त्याच्यामुळे हिसाब बरोबर त्या ठिकाणी होणार आहे. पण आजचा तो दिवस नाही.